दरम्यान काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी नवनाथ बन यांच्या आरोपांवर उत्तर दिलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पाहूया। गांधी आज पुण्यामध्ये येत आहेत। दुसरीकडे भाजपने आता पत्रकार परिषद घेतली आणि छात्रों की गूंज नाही हा जो कार्यक्रम आहे हा पैसों की गूंज आहे असं नवनाथ बन त्यांच्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच म्हणाले। असं आहे की बीफ कंपन्यांकडनं गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडनं चंदा घेऊन धंदा करणारे कोणाकोणाकडनं त्यांनी चंदा घेतला आणि धंदा दिला। मेगा कंपनीकडनं 11,000 कोटी यांच्या खात्यात आहे। अदानी अंबानीसाठी देश विकण्याचं काम हे करतायत आणि आरोप कोणावर लावत आहे? आरोप काँग्रेसवर लावत आहे। बनला एकदा म्हणावं, बीजेपीला एकदा म्हणावं की जरा डोकं तर लावा, डोकं तर लावा। तुमच्याकडे डोकं नाही मग लोकांना म्हणता तुम्ही दिमागी नक्सल। तुमच्याकडे डोकंच नाही आहे। इतका लोकांचा प्रतिसाद आहे, इतका विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे की त्याच्यामुळे यांच्यामध्ये एकदम अस्वस्थता निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मग काही आरोप आपलाच माणूस नेऊन उभा करायचा, बीजेपीचाच माणूस पैसे देणार, बीजेपीचाच माणूस पैसे घेणार आणि बीजेपीचाच माणूस ते शूटिंग करणार। ते म्हटले की 3-3 हजार 30-30 हजार रुपये काँग्रेसकडून वाटले जातात। भाजपने तसा दावा केला। आता असं आहे की अंगणवाड्यांच्या सेविका आणणे कार्यक्रमामध्ये, शिक्षक भरून आणणे हा धंदा बीजेपीचा, पैसे देणे हा धंदा बीजेपीचा। जो प्रतिसाद मिळतोय उत्स्फूर्त, तर माझा प्रश्न तुम्हालाच आहे, जो प्रतिसाद मिळतो आहे त्याच्याने बीजेपी घाबरलाय, बीजेपीच्या पायाखालची वाळू सरटकली असं वाटत नाही तुम्हाला? वास्तविकता ही आहे। त्यामुळे तुम्ही जितकं विद्यार्थ्यांना त्रास द्याल, जितका तुम्ही विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्याल, तितके विद्यार्थी आता पेटून उठतील, कारण त्यांना नेतृत्व भेटलंय, आश्वासक नेतृत्व भेटलंय। ते बदल करेल, ते शिकलेलं आहे, ते एंटायर पॉलिटिकल सायन्सवाला नाही आहे एकमेव विद्यार्थी। ते कॅम्ब्रिज हार्वर्डमध्ये शिकलेलं उच्च शिक्षित नेतृत्व आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजणारा आहे, संवेदनशील आहे, विद्यार्थ्यांसाठी काम करणार आहे, म्हणून विद्यार्थी पाठीशी उभं राहतात। काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवरती गुन्हे देखील दाखल झालेत, तशा पद्धतीची माहिती मिळते। तुम्ही काय माहिती मिळेल का? आणि कोण आहेत फिर्यादी ज्यांनी तुमच्या? असं आहे की ते एबीव्हीपीचे गुंडे आहे। आमच्या पोरांनी ज्या मुलींना यांनी घाबरवण्याचं काम केलं त्यांना संरक्षण देण्यासाठी गेले होते, आमच्याच विद्यार्थ्यांना मारलं। आता आमच्या 60 युवक काँग्रेस आणि एनएसयूच्या विद्यार्थ्यांना गुन्हे दाखल केले, ते आमच्यासाठी मेडल आहेत, कारण ते गांधींचं काम करायला गेले होते, ते सुरक्षा द्यायला गेलेले होते। घाबरले तर का? कोंडण्याची गरज का पडली तुम्हाला? मला सांगा। आमचे विद्यार्थीला फोन आला की आम्हाला कोंडलाय, आम्हाला त्रास देत आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी गेले ना। विद्यार्थी गेले का बरं कोंडलेलं आहे? त्यांनी कोणाला आपली समस्या कोणाजवळ ठेवली होती? तुमच्यासारख्या चॅनलजवळ ठेवली होती ना? काय आमच्या लोकांसमोर तर ठेवले नाही की आम्ही त्यांचे व्हिडिओ घेतले आणि टाकले? तो ये सब उलटा चोर कोतवाल का डाटेवाले धंदे बंद करा म्हणा। आता तुमचे दिवस संपलेले आहे, फक्त तुम्ही टेक्निकली गव्हर्नमेंटमध्ये आहात, लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे। धन्यवाद पुढाऱ्यांशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समी, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।